मित्र हो, आजचा जो विषय आहे हा आपल्या जरा थोडा चाकोरीपेक्षा वेगळा आणि आपल्या नेहमीच्या वाचनापेक्षा थोडासा वेगळा आहे. कदाचित लहानपणी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रकथा ज्यांना इंग्रजीत कॉमिक्स म्हणतात, त्या वाचल्या असतील. मग त्याच्यामध्ये बहादूर असेल, वेताळ असेल, मॅनड्रेक असेल, इतरही अनेक पात्रांच्या आपण कथा वाचल्या असतील. कधी आपल्या मनात हा प्रश्न आला का, की ह्या प्रकारच्या या चित्रकथांची निर्मिती आणि उद्गम कसा झाला, त्याचे काय प्रभाव होतात, त्याचा आज किती व्याप आणि विस्तार आहे, या गोष्टी आपल्या सहसा विचारांच्या कक्षेत येत नाही. परंतु एकदा जरा थोडंसं निरखून या कॉमिक्सच्या विश्वाकडे पाहायला सुरुवात केली, तर त्याच्यामध्ये अनेक छटा, वेगवेगळ्या प्रकारचे रंग आणि वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्या गमती आपल्या सहजपणे लक्षात येऊ शकतात. त्याच्याबद्दलच आजचं हे सादरीकरण आहे. कॉमिक्स म्हणजे असतं तरी काय? एखाद्या कल्पनेला प्रतिमांच्या, चित्रांच्या माध्यमातून आणि दृश्य माध्यमातून प्रकट करण्याची जी यंत्रणा आहे किंवा जी पद्धती आहे तिला आपण कॉमिक्स किंवा चित्रकथा म्हणतो. याच्यामध्ये आपण विशिष्ट क्रमाने चित्रांचा क्रम लावतो, चित्रांची व्यवस्था करतो आणि त्यामुळे एक कथारूप हळू उलगडत जातं आणि आपल्याला एक संपूर्ण कथा किंवा एखादा विषय किंवा एखादी कल्पना याचं आकलन होतं. ही खूप महत्वाची आणि खूप चांगली आणि प्रभावी कल्पना आहे. मग याचा सुरुवात कशी झाली असेल? तर वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगवेगळ्या पद्धतीने या चित्रकथांचा प्रारंभ झाला. परंतु खरं सांगायचं तर माणसाला या चित्रकथांचं आणि अशा प्रकारच्या चित्रांचं आकर्षण फार प्राचीन काळापासून आहे. अगदी गुहांमध्ये राहणाऱ्या माणसांनी सुद्धा ठिकठिकाणी अशा प्रकारची चित्र काढून आपल्या मनातले विचार, अभिव्यक्ती प्रकट करण्याचा प्रयत्न केला आहे. काही कथा लिहिण्याचा प्रयत्न कदाचित त्याच काळात झाला असेल. मनातल्या व्याधी आणि आनंदही व्यक्त करण्याकरता त्यांनी अशा चित्रांचा आसपासच्या सभोवतालचे प्राणी आणि इतर विश्व दाखवण्याकरता त्यांनी या चित्रांचा वापर केला. हे गुहांमध्ये दिसणाऱ्या अनेक चित्रांवरून नंतर लक्षात आलं आहे आणि यांचा काळ कधी-कधी 3-3, 4-5-5 हजार वर्षे इतका देखील जुना आहे. त्यामुळे चित्रकथा माणसाला आताच परिचित झाल्या आहेत असं मानण्याचं काही एक कारण नाही. त्याचं आणखीन एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. आपण कधी जर उत्तम दर्जाच्या आणि थोड्या जुन्या चर्चेसमध्ये कधी गेला असाल, तर तुम्हाला याचा अनुभव येईल. आपल्या वसईला एक खूप सुंदर जुनं 400 वर्ष जुनं चर्च आहे. त्याच्यामध्ये ख्रिस्ताच्या जीवनातल्या विलक्षण वेगवेगळ्या कथा आणि त्यांचं उत्तम सादरीकरण तेथील काचांवर केलं आहे. त्याला ग्लास पॅनेल्स असं म्हणतात. आणि हे जे काचेचे जे ज्या काचेवर ज्या आकृती काढल्या त्या अत्यंत रंगीत, खूपच उत्तम आणि श्रेष्ठ दर्जाच्या आहेत. त्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक कल्पना, भावना यांची अभिव्यक्ती अत्यंत सुंदर झालेली आहे. युरोपातल्या तर अनेक चर्चेसमध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कथा खूप सुंदर पद्धतीने अशा प्रकारच्या काचेच्या तावदानांवर खूप उत्तम प्रकारे चित्रित केलेल्या आहेत. त्या पाहणं हा एक विलक्षण अनुभव आहे. आणि ही तावदानं अत्यंत मोठ्या-मोठ्या आकाराची आहेत. चर्चमध्ये येणाऱ्या प्रार्थनेसाठी जमणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या ख्रिस्त कथा आणि ख्रिश्चन पुराणातल्या कथा माहीत व्हाव्यात, त्याचा त्याच्यावर अनुकूल प्रभाव व्हावा, या हेतूनेच या चित्रकथा या भिंतींवर अंकित करण्यात आल्या आहेत. कधी-कधी या चित्रकथांचा हेतू नैतिक मूल्यांची जोपासना करणं, लोकांनी सद्मार्गाने जावं, वाईट प्रथांचा, पापाचरणाचं अनुकलन करू नये, याही करता होता. मग त्याच्याकरता नरकाचं दृश्य कसं असू शकेल, हे दाखवणारी चित्र किंवा चांगल्या माणसाला देव त्याचं रक्षण कसं करतो हे सांगणारी चित्र, या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या चित्रकथा केवळ चर्चमध्येच नव्हे, तर इतरही वेगवेगळ्या प्रकारच्या कॅथेड्रल्समध्ये वगैरे अंकित केल्या जाऊ लागल्या. मग भारताला हा प्रकार नवीन आहे का? काही जुनाच आहे? तर इथे मी एका दक्षिण भारतातल्या मंदिरातलं एक चित्र दाखवलेलं आहे. संपूर्ण रामायण एकाच भिंतीवर वेगवेगळ्या चित्रांच्या माध्यमातून अत्यंत अप्रतिमपणे चित्रित केल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. भारतातल्या बदामी, ऐहोळे आणि हंपी यासारख्या अनेक प्राचीन स्थळांमध्ये फारच उत्तम दर्जाच्या अशा प्रकारच्या भित्तिचित्रांची आणि त्या माध्यमातून महाभारत, रामायण, शिवपुराण, गणेश पुराण यांच्या कथा विलक्षण उत्तम प्रकारे आणि अत्यंत प्रभावीपणे सादर केल्या आहेत. जैनांच्या तर अनेक मंदिरांमध्ये अशा प्रकारच्या कितीतरी सुंदर जैन कथा इतक्या उत्तम आणि इतक्या सजीवपणे चित्रित केल्या आहेत की ते पाहताना आपलं देहभान हरून जाईल. आपण जर राजस्थान, गुजरात मधल्या काही चांगल्या आणि श्रेष्ठ दर्जाच्या जुन्या जैन मंदिरांना भेट दिली असेल तर आपण कदाचित हे अनुभवलं देखील असेल.
आणि अशा प्रकारे भिंतींवर कथा सांगण्याची ही पद्धत भारताला तर मुळीच नवीन नाही. परंतु ज्या क्षणाला योहान गटेनबर्ग नावाच्या माणसाने एक छोट्या यंत्राचा शोध लावला, मुद्रण यंत्राचा, त्यानंतर सारं जगच बदलून गेलं. कालपर्यंत दगडांवर, भिंतींवर चित्र रंगवून एखादी गोष्ट सांगणं अत्यंत अवघड होतं. एखाद्या चित्रकाराला, एखाद्या सुबक आकृती काढणाऱ्या माणसालाच ते शक्य होतं. प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारचे उत्तम दर्जाचे कलाकार असतीलच अशी हमी देता येत नव्हती. आणि प्रत्येकालाच अशा ठिकाणी जिथे की या भित्तिचित्र रंगविलेली आहेत तिथे जाणं शक्य होईल याची पण हमी नव्हती. पण गटेनबर्गनी मानव समाजावर आणि सभ्यतेवर मोठा उपकारच केला. छपाई यंत्राचा शोध लागला आणि त्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्रण कलेचा देखील विकास झपाट्याने झाला. वेगवेगळ्या देशात मासिकं, पुस्तकं यांची रेलचेल होऊ लागली आणि त्याबरोबरच युरोपमध्ये, अमेरिकेत, जपानमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रकथांची निर्मिती हळूहळू होऊ लागली. युरोपामधलं पहिली चित्रकथा किंवा पहिलं कॉमिक चित्र हे 1827 मध्ये एका वर्तमानपत्रात छापल्या गेलं आणि त्यानंतर त्याचा विकास झपाट्याने झाला. तर अमेरिकेत जवळपास 1890 मध्ये पहिल्यांदा येलो किड नावाचं एक कॉमिक स्ट्रीप, एक चित्रकथेची फीत छापण्यात आली आणि त्यानंतर अमेरिकन समाजाने तर या संकल्पनेला डोक्यावरच घेतलं. याचे वेगवेगळे उदाहरणं देता येतील. वर्तमानपत्रांमधून व्यंगचित्र काढणं आणि त्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून एखाद्या कल्पनेवर, एखाद्या घटनेवर उपहास, संताप व्यक्त करणं ही फारच महत्वाची बाब आहे. बरीच वेळा एखादं व्यंगचित्र जे काही सांगून जातं ते 1000 शब्दांचा लेख सुद्धा तितक्या प्रभावीपणे सांगू शकत नाही. व्यंगचित्रांचं सामर्थ्य किती अफाट आहे आणि व्यंगचित्रांच्या माध्यमातून लोकांच्या, समाजाच्या भावना किती उत्तम प्रकारे व्यक्त केल्या जाऊ शकतात याबद्दल आपण नंतर कधीतरी चर्चा करणारच आहोत. परंतु लक्षात घ्या, 18व्या-19व्या शतकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मासिकांची, पाक्षिकांची, दैनिकांची मोठी रेलचेल युरोपात झाली. साक्षरतेची वाढ झाल्याबरोबर वाचकांची संख्या वाढली. वाचकांची अभिरुची वेगवेगळीच होती. प्रत्येक वाचकाला काहीतरी नवीन आणि वेगळं वाचायचं होतं आणि हसणं तर कोणाला आवडत नाही. मग त्यामुळे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या व्यंगचित्रांना मोठीच मागणी होती. ग्लासगो लुकिंग ग्लास नावाच्या मासिकांनी प्रथमतः अशा प्रकारची व्यंगचित्र छापायला सुरुवात केली. परंतु त्यानंतर पंच या नावाच्या वर्तमानपत्रांनी तर अक्षरशः यात मोठी आघाडी घेतली. पंच मधली व्यंगचित्र आजही लोकप्रिय आहेत. त्यांची अनेक पुस्तकं निघाली आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या परिस्थितीत पंच मधल्या या व्यंगचित्रांचा नेहमीच उल्लेख केला जातो. इथे एक व्यंगचित्र दाखवलं आहे, त्याच्यामध्ये रशिया हा पर्शियावर बसलेला आहे. पर्शिया नावाचा छोटासा मांजर म्हणा, त्याच्यावर एक अस्वल बसलाय आणि संपूर्ण युरोप एखाद्या सिंहाच्या रूपात त्याच्याकडे वाट पाहत बसला की हा केव्हा उठतो आणि याची शिकार मी केव्हा करतो. जी इच्छा रशियाची आहे तीच युरोपची पण आहे, तीच इंग्लंडची आहे. आणि असं दाखवताना एका या व्यंगचित्राच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संबंधांवर खूप मोठा विदारक प्रकाश टाकलेला आहे. जसं जसं मुद्रण यंत्रांचा शोध लागला, त्याचा विकास झाला, वर्तमानपत्राचा विकास झाला, त्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे लेख, आलेख, व्यंगचित्र आणि इतर अनेक गोष्टी वर्तमानपत्रातून येऊ लागल्या. व्यंगचित्रांना छोटीच जागा लागत होती, परंतु त्यामुळे वर्तमानपत्राची गुणवत्ता, त्याची मागणी, त्याच्याबद्दलचा ग्राहकांचा, वाचकांचा दृष्टिकोन मात्र खूपच बदलत होता. आणि त्यामुळे अशा प्रकारची उत्तम दर्जाची व्यंगचित्र काढणारी मंडळी आपल्या सेवेत असावी असं अनेक वृत्तपत्र मालकांना वाटू लागलं. विशेषतः ज्या काळात दूरदर्शन, टेलिव्हिजन, रेडिओ यांचा शोधच लागायचा होता, त्यावेळेला मनोरंजनासाठी वृत्तपत्र हे एकमेव माध्यम होतं. आणि त्यामुळे वर्तमानपत्र जितकं प्रभावी असेल, जितकं चांगलं असेल, जितकं वाचकप्रिय असेल, तितकं त्याचं महत्व समाजात जास्त होतं. आणि म्हणून व्यंगचित्रांचा सहारा अनेकांनी घेतला. 1907 साली पहिल्यांदा बर्ड फिशर यांचं मट आणि जेफ या नावाचं व्यंगचित्र प्रकाशित झालं. जवळपास आतापर्यंत चालत होतं. अमेरिका, ब्रिटन या सर्वच देशांमध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या व्यंगचित्रांची निर्मिती वेगवेगळ्या प्रकारचे कलाकार करू लागले. यातलं एक उदाहरण तुम्हाला मला सांगायचं आहे. येलो किड नावाची एक चित्रफीत अमेरिकन वर्तमानपत्रात सर्वप्रथम प्रख्यात वर्तमानपत्राचे संपादक मालक जोसेफ पुलित्झर यांनी न्यूयॉर्क वर्ल्ड मध्ये छापली. ही इतकी लोकप्रिय झाली की जवळपास 50 वर्ष येलो किड त्यानंतर चालूच होतं. पुलित्झरचं हे वर्तमानपत्र त्यानंतर रँडॉल्फ हर्स्ट या नावाच्या तितक्याच प्रसिद्ध महान वर्तमानपत्र मालकांनी विकत घेतलं. त्यांनी देखील तिला तसंच चालू ठेवलं. काटझामा किड्स या नावाची चित्रफीत देखील तितकीच लोकप्रिय होती. ती जवळपास 60 वर्ष चालली. मट आणि जेफ म्हणजे काय हो, तर चांगला आणि वाईट पोलीस. कॅटझामर किड्स हे समाजातल्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाचं एक उत्तम प्रतिबिंब होतं. अमेरिकन समाजातली माणसं कशी विचार करतात याच्यावर तो एक प्रखर प्रकाश देखील होता.
आणि म्हणून सुरुवातीला जे या चित्रफिता ज्या निघाल्या त्या मुख्यत्वे करून वर्तमानपत्रातून आणि मासिकातून येत होत्या. मासिकाच्या शेवटल्या मलपृष्ठावर किंवा मलपृष्ठाच्या मागच्या भागावर अशा प्रकारचं व्यंगचित्र पूर्णपणे छापलं जात होतं. कधी कधी 5 किंवा 6 चित्रांमध्ये हे व्यंगचित्र पूर्ण पानच व्यापून घेत होतं आणि त्यातून एखादी कल्पना, एखाद्या विषयावर उपहास किंवा एखाद्या विषयावर अत्यंत प्रखर जहरी टीका किंबहुना विनोद निर्माण होईल अशा प्रकारची परिस्थिती या सर्वांचाच वापर केला जात होता. लोकांना ही कल्पना आवडली. कधी कधी काही मंडळी केवळ व्यंगचित्र पाहूनच समाधान मानत होती, इतका त्यांचा प्रभाव वाढला होता. पंचनी तर सर्वकालीन आणि सामाजिक समकालीन विषयांवर हजारो प्रकारची व्यंगचित्र केली आहेत आणि त्यापैकी कितीतरी व्यंगचित्र आजही लोकप्रिय आहेत. त्याच्यातून एक मोठा संदेश त्या काळातल्या समाज परिस्थितीवर प्रकाश टाकण्याचा आणि आपली मतं कुठलाही शब्द, कुठलाही लेख न लिहिता सहजपणे व्यक्त करण्याचा माध्यम म्हणूनच पंचनी या व्यंगचित्रांकडे पाहिलं. ब्रिटिश समाजाच्या सारख्या रसिक आणखी सुसंस्कृत समाजाने पंचचा हा विनोद खूपच आनंदाने, मोठ्या उमद्या स्वभावाने स्वीकारला सुद्धा. परंतु त्यानंतर या व्यंगचित्रांचा आणि चित्रफितांचा बाजारच जणू काही वाढू लागला. 1920-25 नंतर व्यंगचित्रांना तर मोठी मागणी वाढली आणि केवळ एक व्यंगचित्र वाचकांची भूक पूर्ण करण्याकरता संपूर्ण नव्हतं, परिपूर्ण नव्हतं. उलट आणखी व्यंगचित्र असली पाहिजेत. मग काही वर्तमानपत्रांनी तर संपूर्ण पानच व्यंगचित्रांना द्यायला सुरुवात केली. काही वर्तमानपत्र आठवड्यातला एक दिवस, विशेषतः रविवार, त्यामध्ये व्यंगचित्रांची एक मोठी पुरवणी देत असत आणि त्यामुळे व्यंगचित्र वाचणाऱ्या वाचकांची संख्या वाढत होती. हा वाचक काही एकजीव स्वरूपाचा नव्हता. स्त्रिया असतील, पुरुष असतील, लहान मुलं असतील, तरुण असतील, सर्वांनाच ही व्यंगचित्र वाचायला आवडायचं आणि त्यातून मग आपसात बोलताना, चर्चा करताना, चहाच्या कपाबरोबर या व्यंगचित्रावर चर्चाही व्हायची. आणि म्हणून या संपूर्ण व्यंगचित्राच्या एकंदरीतच काळाला, म्हणजे साधारणपणे 1915 ते 35च्या काळाला व्यंगचित्रांचा सुवर्ण काळच म्हटलं जातं. अमेरिका आणि इतर देशांमध्ये व्यंगचित्रांचा अशा प्रकारे विकास झाला, यात नवल नाही. कारण हा समाज या विनोदाला सहजपणे स्वीकारणारा होता. कदाचित आपण हेनरी, त्याला मराठीमध्ये गुणाकर या नावाचं हे व्यंगचित्र तर फारच लोकप्रिय झालं. अनेक मासिकांमध्ये या हेनरी अर्थात गुणाकरला लोकांनी सहजपणे छापलं आणि स्वीकारलं सुद्धा. एक व्यंगचित्र पुरेसं नाही म्हणून 3-4 व्यंगचित्रांची एक चित्रफीत तयार करण्याचा प्रयत्न झाला. त्यातून एक कल्पना, एक विचार, एक विषय आणि त्यावर विनोद किंवा त्यावर प्रखर भाष्य करण्याची पद्धत सुरू झाली. मग या व्यंगचित्रांच्या चित्रफिती फारच लोकप्रिय झाल्या. मग विशिष्ट प्रसंग घेऊन, विशिष्ट व्यक्तीचा स्वभाव घेऊन किंवा समाजातल्या प्रातिनिधिक गोष्टींना पुढे ठेवून अशा प्रकारच्या व्यंगचित्रांच्या फिती किंवा चित्रफिती अमेरिकन मासिकांमधून, वर्तमानपत्रातून येऊ लागल्या. मुख्यत्वे करून रविवारचं वर्तमानपत्र अशा प्रकारच्या चित्रफितींशिवाय पूर्णच होऊ शकत नव्हतं. भारतामधल्या टाइम्स ऑफ इंडिया, हिंदुस्तान टाइम्स, स्टेटमेंट सारख्या कितीतरी वर्तमानपत्रांमध्ये रविवारच्या दिवशी 10 ते 12 वेगवेगळ्या प्रकारची व्यंगचित्र एकाच वेळेला छापली जात होती. मग याच्यात खूप प्रकार आले. जिम डेव्हिस नावाच्या अत्यंत कल्पक चित्रकारांनी सर्वप्रथम गारफिल्ड नावाचं एक चित्रफीत पुढे आणली. एक मांजर आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे विनोद आणि संवाद, अत्यंत चटपटीत संवाद यांचा हा अत्यंत अपूर्व मिलाफच होता. परंतु गारफिल्ड हा काही एकच होता का? त्यानंतर पीनट्स आले. चार्ली शूल्स नावाच्या माणसाने चार्ली ब्राऊन नावाचं पात्र निर्माण केलं आणि या चार्ली शूल्सचे विनोद इतके लोकप्रिय झाले की त्यावर नंतर या चित्रफितांचे पुस्तकं देखील निघाले. आजपर्यंत निर्माण झालेल्या चित्रफितींमधलं सर्वोत्कृष्ट चित्रफित चार्ली ब्राऊन अर्थात पीनट्स या नावाने ओळखलं जातं, यात नवल नाही. ब्लॉन्डी, कोणी कदाचित आपल्यापैकी जे इंग्लिश वर्तमानपत्र वाचणारे वाचक असतील त्यांनी ब्लॉन्डीला पाहिलंच असेल. कितीतरी वर्तमानपत्रातून ब्लॉन्डीची ही चित्रफीत एकाच वेळी प्रकाशित होते. एक काळ असा होता की ज्यावेळेला ब्लॉन्डी ही चित्रफीत जवळपास 150 वर्तमानपत्रातून एकाच वेळी प्रकाशित होत होती. खुलासपणे हसत देखील होते. आपल्यापैकी अनेकांनी हे नाव तर ऐकलंच असेल, लॉरेल आणि हार्डी. जाड्या आणि रड्या या नावाने आपण त्यांना मराठीत ओळखतो. फक्त नाव घेतलं तरी हसू येतं ना. मग त्यांचे चित्रपट ते तर तितकेच विनोदी होते. आज 50-60 वर्ष होऊन गेली. काही चित्रपटांना 70-80 वर्ष झाली. पण आजही आपण जर त्यांचे चित्रपट पाहिले तर आपल्या चेहऱ्यावर एक स्मित रेषा कमीत कमी येईलच आणि कधी कधी पोट दुखेपर्यंत आपण खुदखुदून हसू सुद्धा. मग असे लॉरेल हार्डी जर चित्रफितीच्या माध्यमातून पुढे आले तर अहो त्यांची पूर्ण मासिकच निघायला लागली. लॉरेल हार्डीच्या वेगवेगळ्या कल्पना, कथा घेऊन त्यावर आधारित व्यंगचित्र काढायचे आणि एक संपूर्ण कथानक तयार करायचं
आणि त्याची चित्रफित करायची ही पद्धत अत्यंत सहजपणे रूढ झाली. लॉरेल हार्डीचं हे सर्वात मजेदार गमतीदार चित्रफितीचं पुस्तक त्यानंतर कितीतरी वर्ष सतत चालूच होतं. या चित्रफितींचा आपल्या संस्कृतीवर विशेष प्रभाव झाला. सर्वसामान्य समाज हा नेहमीच आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना, प्रसंग आणि व्यक्ती यांनी प्रभावित होत असतो. त्या व्यक्तींचं स्वभाव चित्रण, त्या व्यक्तींच्या वैशिष्ट्य, त्या व्यक्तींच्या कार्यपद्धती, त्यांच्या कार्याचा प्रभाव यांचं प्रकटीकरण वर्तमानपत्रातून वेगवेगळ्या प्रकारे होतं. कधी-कधी ते अग्रलेखातून होतं, कधी-कधी ते वेगवेगळ्या प्रकारच्या कथानकातून किंवा मासिकातील लेखांमधून प्रकाशित होतं. परंतु त्याहीपेक्षा एक महत्त्वाचा मार्ग होता आणि तो म्हणजे चित्रफित हाच होता. आपल्या समाजात काय घडत आहे, आपल्या समाजातल्या लोकांच्या वर्तनामध्ये, कार्यपद्धतीमध्ये, स्वभावामध्ये काही बदल घडत आहेत का? वयोमानानुसार सुद्धा, वयोगटानुसार सुद्धा हे बदल कसे घडत आहेत? समाजाची जी लोकप्रिय मानली जाणारी जी सांस्कृतिक विचारसरणी आहे, त्याच्यामध्ये काही बदल होत आहेत का? हे जर पाहायचं असेल, तर समाजात कोणत्या प्रकारच्या व्यंगचित्रांना स्वीकारलं जातं? कोणत्या प्रकारच्या व्यंगचित्रांवर समाज मनापासून हसतो, त्याला दाद देतो आणि कोणत्या प्रकारच्या व्यंगचित्रांकडे पाहून नाक मुरडतो, हे जरी पाहिलं, तरी आपल्याला समाजाचा एकंदरीत सांस्कृतिक दृष्टिकोन सहजपणे समजू शकतो. या दृष्टीने या व्यंगचित्रांचा समाजावर काय प्रभाव झाला, समाजाच्या समकालीन संस्कृतीवर काय प्रभाव झाला याचाही अभ्यास सुरू झाला. असं लक्षात आलं की या व्यंगचित्रांमधून आपलंच प्रतिबिंब आपल्याला दिसत आहे. समाज कसा वागतो, कसा विचार करतो, समाजातली मुलं, तरुण मुलं, मुली, पुरुष, स्त्रिया कशा प्रकारे वागतात, विचार करतात, त्यांच्या जीवनशैलीत कोणते बदल झाले आहेत, हे जर समजून घ्यायचं असेल, त्यातले चांगले आणि वाईट बदल, परिवर्तनाची दिशा ओळखायची असेल, तर त्या काळात व्यंगचित्र आणि व्यंगचित्रांवर आधारित पुस्तकं विलक्षण महत्वाची मानली जाऊ लागली. एवढंच काय, या व्यंगचित्रांमधून व्यक्त होणाऱ्या भावना, कल्पना आणि कृतीचं प्रतिबिंब समाजातल्या कोणत्या तरी सामाजिक मूल्यांचं प्रतिबिंब आहे असं मानलं जाऊ लागलं. समाज नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे एखाद्या घटनेवर प्रतिक्रिया देतो. स्त्रियांच्या बदलत्या भूमिका असतील, तरुणांच्या पुढे येणारी आव्हानं असतील, समाजातली अशांतता असेल, असमतोल आणि विषमता असेल, समाजात होणारे चांगले वाईट बदल असतील, वंश, वर्ण यामुळे होणारा भेद आणि त्याच्यातून निर्माण होणारे प्रसंग असतील, या सर्वांचा प्रभाव आपण या चित्रकथांमधून आणि सर्वसामान्य स्वरूपात मासिकांमधून, समकालीन दैनिकांमधून ज्या काही गोष्टी छापल्या जातात, त्यातून आपण ओळखू शकतोच. तुम्हाला याचं एक उदाहरण सांगतो. 1930 नंतर संपूर्ण कृष्णवर्णियांकरता म्हणूनच वेगळे निग्रो कॉमिक्सच निघायला लागले. अमेरिकेतला हा जो समाज होता, हा नवसाक्षर होता. तो नव्याने पुढे येत होता. मग अमेरिकन इतर कॉमिक्समध्ये जर फक्त श्वेतवर्णियांचीच प्रतिबिंब आणि प्रतिमा दिसत असतील, तर आमची प्रतिबिंब आणि प्रतिमा, आमच्या भावना व्यक्त होण्याकरता आम्हाला स्वतंत्र कॉमिक्सची गरज आहे, असा विचार या लोकांनी व्यक्त केला. तशा प्रकारचे कॉमिक्सही निघायला लागले. किती मोठा बदल होता हा! तो त्या समाजाच्या लक्षात आलाच. आणि त्यामुळे समाजात निर्माण होणाऱ्या वर्णद्वेषाची ज्वरी किती भयावह आहे, याची सुद्धा पटकन जाणीव समाजाला झाली. मग अशा प्रकारच्या या कॉमिक्स मधून अनेक प्रकारची पात्र, अनेक प्रकारच्या कल्पना पुढे आल्या. त्यातल्या काही पात्रांचा परिचय आपल्याला आहेच आणि त्यांच्याबद्दल आपण कधीतरी ऐकलं किंवा वाचलं असेल, पण काही पात्रांचा परिचय कदाचित झालाही नसेल. मी तुम्हाला त्यातल्या काही पात्रांची नावं सांगतो. आपण रॉकेटियर हे नाव ऐकलं नसेल. ज्यावेळेला रॉकेटचा नुकताच शोध लागला होता, त्यावेळेला त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे पराक्रम करणारा मुलगा आणि विशेषतः दुसऱ्या महायुद्धाच्या प्रारंभी आणि त्याच्या अगोदर सुद्धा जर्मनीच्या विरुद्ध काहीतरी कारवाया करणारा हुशार तरुण या व्यंगचित्राच्या माध्यमातून पुढे आला. कॅप्टन अमेरिका तर आपल्या घरच्या लहान मुलांना माहिती आहेच, नाहीतरी जगाचं रक्षण फक्त अमेरिकेलाच करायचं आहे. या जगावर येणाऱ्या प्रत्येक संकटाचा उत्तर, तोडगा अमेरिका नावाच्या एका विक्षिप्त देशाच्या हातात आहे, हे कोण बरं विसरू शकेल? मग या देशाच्या शक्तीचं, सामर्थ्याचं प्रतिबिंब जगावर येणाऱ्या प्रत्येक नैसर्गिक पारग्रहावरून येणाऱ्या आपदा असतील किंवा दुसऱ्या शत्रू राष्ट्रांच्या आपदा असतील, त्यांना वाचवण्याचा आणि मानवतेचं रक्षण करण्याचा ठेका फक्त एकाच देशाने घेतला आहे ना, त्याचं नाव अमेरिका. मग त्याचा प्रमुख जो असेल तो कॅप्टन अमेरिका नसणार का? स्पायडरमॅन असेल, हल्क असेल, बॅटमन असेल, सुपरमॅन असेल, डॉक्टर स्ट्रेंज असेल, आयर्न मॅन असेल, अव्हेंजर्स, टार्झन, फ्लॅश गॉर्डन, मॅनड्रेक, टिनटिन, जेम्स बॉन्ड ही सर्व पात्र कॉमिक्सच्या रूपात पुढे आली. आणि मग त्यांनी जो धुमाकूळ घातला, यांनी जो तरुण वर्गावर, बालकांवर प्रभाव घातला, तो जवळपास 50 वर्ष टिकला. या चित्रकथांची, कॉमिक्सची काय भूमिका होती हो? सामान्यपणे आपण ज्याप्रमाणे चित्रपट पाहतो किंवा चित्र असणारं पुस्तक पाहतो, त्यासारखंच हे कॉमिक्स.
परंतु त्याच्यामधून अत्यंत रसभरीत, रंजक, प्रभावी आणि मन पूर्णपणे गुंतवून टाकणाऱ्या कथा या कॉमिक्सच्या माध्यमातून सादर केल्या जात होत्या. लहान मुलांना पुस्तक वाचताना प्रारंभी केवळ अक्षर असणारं पुस्तक वाचणं नेहमीच जड जातं. पण त्या अक्षरांसोबत जर चित्र असतील, तर त्या पुस्तक वाचनातली रुची टिकून राहते. मग जर कॉमिक्समध्ये कमीत कमी शब्द असणारे वाक्य असतील आणि कमी वाक्य असतील आणि जास्त चित्र असतील, तर ते निश्चितच लक्षणीय होतं, प्रभावी होतं, मन गुंगवून टाकणारं आणि मुलांना रंगवून टाकणारं असतं. आणि त्यामुळे मुलांना ते पुस्तक वाचावं असं वाटतं. हळू मुलांचा शब्दसंग्रह वाढतो, वाक्यरचनेतला प्रभाव वाढतो, वेगवेगळ्या कल्पना सहजपणे व्यक्त करता येतात, समजून घेता येतात. अशा प्रकारे या कॉमिक्सची फारच चांगली आणि महत्त्वाची भूमिका आपल्या जीवनामध्ये, विशेषतः लहान मुलांच्या जीवनात असते असं आपण मानत होतो. त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे या कॉमिक्सच्या माध्यमातून पुस्तक वाचनाची गोडी लागते. माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला मी सांगू शकतो, की सुरुवातीला ज्यांना कॉमिक्स वाचायला मिळाले असतील, वेगवेगळ्या प्रकारची चित्र आणि सादरीकरण असणाऱ्या या उत्तम कथा वाचायला मिळाल्या असतील, त्यांची वाचनातली गोडी मोठ्या वेगाने वाढते. आणि ही कॉमिक्स केवळ या अशा प्रकारच्या पात्रांचीच होती नाही. शेक्सपियरच्या नाटकांवर होती, आहेत. अनेक प्रख्यात कादंबऱ्या असतील, मग जेन आयर असेल, विदरिंग हाइट्स असेल, यासारख्या कादंबऱ्या, डॉक्टर जेकिल अँड मिस्टर हाईड असेल, ट्रेजर आयलंड असेल, मॅन इन द आयर्न मास्क असेल, थ्री मस्केटियर्स, ही सगळ्या उत्तम कादंबऱ्या कॉमिक्सच्या माध्यमातून सादर करण्यात आल्या. त्या इतक्या प्रभावी, इतक्या सुंदर आणि इतक्या चांगल्या प्रकारे सादर केल्या. त्यातली चित्ररचना, वाक्यरचना, सादरीकरणाचा क्रम हा इतका प्रभावी, की तुम्हाला एकदा ते वाचायला सुरुवात केलं, की पूर्ण वाचल्याशिवाय तुम्ही ते बाजूलाच ठेवू शकत नाही. परंतु त्याचा एक फायदाही आहे. एकदा एक चांगली कादंबरी सहज सोप्या पद्धतीने समजली, की नंतर तुम्हाला ती मोठी कादंबरी वाचताना त्याच्यापेक्षा अधिक गोडी आणि अधिक आनंद मिळतो. कदाचित आपल्यापैकी अनेकांनी आपल्या लहानपणी वीर धवल नावाची कादंबरी संक्षिप्त स्वरूपात वाचली असेल. केनेथ नावाच्या वॉल्टर स्कॉटच्या कादंबरीवरून आधारलेली ही नाथमाधवांची कादंबरी संक्षिप्त स्वरूपात आपल्याला आवडली असेलच, पण ती पूर्ण कादंबरी वाचताना केवळ पुनःप्रत्ययाचा आनंद आला नाही, तर अधिकच ती रोचक आणि प्रभावी वाटली असेल. कारण कॉमिक्सच्या माध्यमातून आपल्याला कल्पनांचं सादरीकरण आणि प्रकटीकरण अत्यंत उत्तम प्रकारे करता येतं. आणि मग अशा प्रकारच्या कॉमिक्स छापणाऱ्या कंपन्या देखील अमेरिकेत स्वाभाविकच जन्माला आल्या. व्यापाऱ्यांचा देश म्हणून ओळखला जाणारा आणि केवळ नफ्याकरता जगणारा हा देश प्रत्येक कल्पनेचं व्यापारीकरण सहजपणे करू शकला. 1939 साली मार्व्हेल कॉमिक्स नावाचं एक उत्तम दर्जाचं कॉमिक्स प्रकाशन करणारी संस्था स्थापन झाली. या कॉमिक्सनी वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक पात्रांना जन्म दिला. त्यांच्यावरच्या अनेक उत्तम कॉमिक्सला जन्म दिला. फॅन्टास्टिक फोर, अव्हेंजर्स यासारख्या पात्रांना जन्म दिला. यांच्यावर चित्रपटही निघालेत. आपल्या घरच्या लहान मुलांनी कदाचित ही चित्रपट फार आवडीने पाहिले असतील. आता तर ते हिंदीमध्ये देखील पाहायला मिळतात. त्यामुळे आपण आणि आपल्या घरातली लहान मुलं त्या पात्रांना आपल्या घरातलेच कोणी एक सदस्य समजायला लागलो आहे. हे या मार्व्हेल कॉमिक्सचं मोठं यश होतं. मार्व्हेल कॉमिक्स ही एकच कंपनी करून काही नफा कमवणार नव्हती. तर त्याच्यासोबतच त्याहीपेक्षा प्रभावी दुसऱ्या कॉमिक्सच्या कंपन्या निघणारच होत्या, निघाल्याचच. त्यातली आणखीन एक कंपनी म्हणजे डीसी कॉमिक्स होय. डीसी कॉमिक्स ही तर सगळ्यात मोठी, सगळ्यात जुनी अमेरिकन कॉमिक्स निर्माण करणारी कंपनी आहे. कोणकोणते पात्र निर्माण केले हो या कंपनीनी? कोणकोणत्या प्रकारच्या मासिकांची निर्मिती केली? तर आपण जे नावं ऐकली आहेत, जी आपल्याला आवडत असतील, आपल्याला आवडली आहेत आणि ज्यांचा आपल्यावर सर्वाधिक प्रभाव झाला असेल, अशा अनेक पात्रांचा जन्म डीसी कॉमिक्सनीच दिलेला आहे. सुपरमॅन, बॅटमॅन, फ्लॅश गॉर्डन, सायबोर्ग, सुपर गर्ल, स्पीडी अशी कितीतरी पात्र आहेत. आणि या प्रत्येकाचंच काही वर्णन करणं मला शक्यही होणार नाही. परंतु एक लक्षात घ्या, या सर्व पात्रांमधून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना, जी आव्हानं, जी साहसं व्यक्त होत होती, ती मनाला रोचक, रंजकच नव्हे तर प्रभावित करणारी होती. सतत वाचत राहावं आणि हेच वाचत राहावं असं वाटावं, अशा प्रकारचा प्रभाव या मासिकात पालकांच्या, तरुणांच्या मनावर होत होता. परंतु एक लक्षात घ्या, 30 सालापर्यंत चित्रफितीच्या स्वरूपातच कॉमिक्स येत होते. चित्रफितच 4 ओळी, 4 चित्रांची, 5 चित्रांची, कधी-कधी 6 चित्रांची. परंतु रसिक वाचकाचं तहान इतक्या छोट्या गोष्टींनी थोडीच भरणार होती. त्यामुळे संपूर्ण लांबीचं जसं एखादं मासिक असतं, तसे कॉमिक्स निघायला लागले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, शेक्सपियरच्या बहुतेक सगळ्याच नाटकांवर अशा प्रकारची कॉमिक्स पुस्तकं निघालीत. रोमिओ ज्युलियट असेल, मॅकबेथ असेल, हॅमलेट असेल, ऑथेल्लो असेल, सर्वांवरच निघाले.
अनेक जगप्रसिद्ध कादंबऱ्या त्याच्या माध्यमातून पुढे आल्या. जुल्स वर्नच्या सर्वच कादंबऱ्या जवळपास कॉमिक्सच्या स्वरूपात आल्या. इतर अनेक साहस कथा लिहिणाऱ्या लेखकांच्या कादंबऱ्या या कॉमिक्सच्या रूपात आल्या आणि त्या वाचनीयच नव्हे तर संग्रहणीय देखील झाल्यात. रहस्यकथा आणि कॉमिक्सचा संबंध तर फारच जवळचा आहे. एखादी उत्तम रहस्यकथा जर चित्ररूपात पाहायला मिळाली तर रहस्यकथातल्या रहस्याचा तर आनंद मिळतोच. पात्रांचे हावभाव, त्यांची मनोभूमिका समजून घ्यायला अधिकच मजा वाटते आणि त्यामुळे अशा प्रकारच्या डिटेक्टिव्ह कॉमिक्सची तर प्रचंड मोठी संख्या एकाच वेळेला अमेरिकेत निघायला लागली. साहस हा माणसाचा स्वभावच आहे. लहान मुलांना तर साहस ही गोष्ट आवडणारच. मग बॅटमॅन, सुपरमॅन सारख्या पूर्ण लांबीच्या कॉमिक्समुळे लहान मुलांचा एक मोठा वर्ग त्यांचा चाहता झाला, त्यांचा कायम ग्राहक झाला. त्यात आश्चर्य कसलं? परंतु या कॉमिक्सच्या निर्मितीत अनेक लेखकांनी योगदान दिलं आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या उत्तम दर्जाच्या कल्पना, वेगवेगळ्या प्रकारच्या साहस कथांना त्यांनी जन्म दिलाय. त्यातलं सगळ्यात महत्वाचं नाव जर कोणाचं असेल तर ते एगर राईस बरो यांचं दिलं पाहिजे. कदाचित या नावावरून आपल्याला फारसा अर्थबोध झाला नसेल, पण मी एक दुसरंच नाव सांगतो म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल. आपण टार्झन असं म्हटलं ना की लॉर्ड ग्रिस्टॉक, त्याची ती जेन आणि याहू असा आवाज करून जंगलातून एका झाडावरून दुसऱ्या झाडावर सहजपणे उड्या मारणारा तो साहसी पुरुष आणि त्याचं त्या एप माकडांनी केलेलं संवर्धन, वेगवेगळ्या प्रकारची साहस, तुम्हाला आश्चर्य वाटेल. टार्झनच्या या कथा एगर राईस बरोनी 15 ते 20 भागांमध्ये लिहिल्यात आणि त्या सर्व कथांचा अनुवाद मराठीत देखील झाला. कृष्णकुमारी शेरतुकडे या नावाच्या एका महान लेखिकेने त्या सर्व कथांचा अनुवाद केला. इतरही अनेक लेखकांनी केला. परंतु एगर राईस बरो यांनी केवळ टार्झनचीच निर्मिती केली का? नाही. राईस बरो हे अत्यंत प्रतिभावान व्यक्ती होते. खूपच कल्पक होते. त्यांनी इतक्या नवीन नवीन कल्पनांना जन्म दिला की ज्याचा आपण विचारच करू शकत नाही. ज्या प्रकारच्या विज्ञान कथा आज आपण वाचतो, परग्रहावरचे मानव, त्यांची साहस, त्यांचा मूळ जनक हाच राईस बरो. त्यांनी जॉन कार्टर ऑफ मार्स, मंगळावरचा पराक्रमी वीर जॉन कार्टर आणि कार्सन नेपियर हा शुक्रवारचा महापराक्रमी वीर यांच्या कथा लिहिल्या. जे जग आता निघून गेलेलं आहे, असं कधीतरी एक जग होतं, लॉस्ट वर्ल्ड, लँड दॅट टाइम फॉरगॉट, अशा प्रकारच्या अनेक कल्पना त्यांनी मांडल्या आणि त्या कल्पना केवळ मांडल्या नाही, त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कथानकांना आधार म्हणून खूप कादंबऱ्या लिहिल्यात. त्या सर्व कादंबऱ्या फारच लोकप्रिय झाल्या. विज्ञान कथांचा, साहस कथांचा, अद्भुत कथांचा एक महान निर्माता म्हणून राईस बरो यांचा उल्लेख केला जातो. मग या कथा कधी कधी 200 पानांच्या लांबीच्या होत्या. इतक्या मोठ्या पुस्तकांना वाचायला बरेच वेळा वाचकांना वेळ नसायचा. लहान मुलांना एवढं मोठं पुस्तक वाचणं सहजासहजी शक्य होत नसे. मग त्याच्या कॉमिक्स निघाले. यात नवल काय, टार्झनच काय, सगळ्यांचेच कॉमिक्स निघाले आणि ते इतके चालले की राईस बरो कदाचित श्रीमंत झालेच असतील, पण त्यांचे प्रकाशक त्याहीपेक्षा अधिकच श्रीमंत झाले. टार्झन, वॉर चीफ किंवा अर्थ स्कोअर, मार्स सिरीज अशा कितीतरी प्रकारच्या कॉमिक्सची निर्मिती झाली. कॉमिक्सच्या क्षेत्रातलं एक महान दादा नाव ते म्हणजे ली फॉक आणि साय बेरी. आपण ली फॉक हे नाव ऐकलं असेल. एक महान कार्टुनिस्ट लेखक होते. पण त्याही पेक्षा म्हणजे ज्या दोन महान पात्रांची निर्मिती त्यांनी केली की ज्यांची भुरळ 30 वर्षांपूर्वीच्या एका पिढीला कमीत कमी 15 वर्ष पडली असेल आणि भारतातल्या सर्वच प्रांतातल्या सर्वच भाषा जाणणाऱ्या बोलणाऱ्या लहान मुलांनी, विशेषतः 8 वर्षांपासून तर 19 वर्षापर्यंतच्या मुलांनी, बालवाडिकी किशोरांनी ज्याचं भरभरून स्वागत केलं आणि ज्याला आपला आदर्श मानलं, असे दोन पात्र त्यांनीच निर्माण केले. एक म्हणजे वेताळ, महाबली वेताळ अर्थात द फॅन्टम, आणि दुसरा मॅन्ड्रेक द मॅजिशियन, मॅन्ड्रेक महान जादूगार. झनाडू नावाच्या एका विशिष्ट प्रकारच्या जागेत राहणारा हा जादूगार कितीतरी प्रकारच्या संमोहनाच्या तंत्रांचा वापर करतो, लोकांना प्रभावित करतो, गुन्हेगारांना गुन्हा करण्यापासून परावृत्त करतो, हरवतो, जिंकून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करतो. तर चाच्यांचा कर्दनकाळ, हाक मारल्यावर सहजपणे हजर होणारा आणि कवटीचं चिन्हाच्या घरात राहणारा हा वेताळ, त्याचा तो शेरा, त्याचा तुफान नावाचा घोडा, डायना नावाची अत्यंत अप्रतिम सुंदर हुशार ऑलिम्पियन प्रेयसी. आपल्याही जीवनात एखादी डायना यावी असं आपल्याला कधीतरी वाटलंही असेल. हे सर्व विश्व ली फॉक यांनी निर्माण केलं होतं. मॅन्ड्रिक या महान जादूगाराच्या केवळ कथा निघाल्या नाहीत, केवळ कॉमिक्सच निघाले नाहीत, तर मॅन्ड्रिक, त्याचा महान पराक्रमी साथी लोथार, त्याची नारडा, या सर्वांचाच खूपच गौरव झाला. त्यांचा एक म्युझियम देखील निघाला. अशा प्रकारचे म्युझियम अमेरिकेत अनेक ठिकाणी आहेत. त्यापैकी काही कदाचित आपल्यापैकी लोकांनी पाहिले असतील. म्युझियम ऑफ कॉमिक हिरोज. परंतु महत्वाचं म्हणजे मॅन्ड्रिकवर चित्रपट निघाल्यात, टीव्हीच्या सिरियल्स निघाल्यात, फॅन्टमवर निघाल्यात. आता 1996 साली वेताळावर आणि आता 2021 साली मॅन्ड्रिकवरचा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत आहे.
किती महान कर्तृत्व असेल त्या माणसाचं की ज्यांनी अशा कल्पना आणि अद्भुत स्वरूपाच्या व्यक्तींची निर्मिती केली, पात्रांची निर्मिती केली की जे आज अजरामर झाले आहेत. परंतु त्यावर थांबता येणार नाही. आपण एखादा हार जेव्हा गुंफतो फुलांचा, त्यावेळेला मुकुटमणी त्याच्यानंतर तयार करून मग त्या हारात गुंफतो ना, तसंच एका माणसाचं सांगावं लागेल. कॉमिक्सच्या हारामध्ये हे जे नवरत्न आहेत, त्याही पेक्षा पलीकडे गेलेला त्या सगळ्यांचा मुकुटमणी म्हणता येईल असा जर कोणी असेल, तर तो वॉल्ट इलियास डिस्ने. मी वॉल्ट डिस्ने यांच्यावर एक स्वतंत्र सादरीकरण करणार आहे, म्हणून सध्या त्यांच्याबद्दल फक्त एवढंच सांगतो, की वॉल्टर इलियास डिस्ने हे एक अत्यंत साहसी उद्योजक होते. कल्पक, चित्रकथा निर्माते आणि लेखक होते. खूप उत्तम प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढून नाट्यछटा सादर करणारे व्यक्ती आणि कलाकार होते. चित्रपट निर्माते होते. काय नव्हते. वॉल्ट डिस्ने सारखं अद्भुत जीवन एखाद्याच्याच नशिबी असू शकेल. इतका विविध प्रकारचा लिखाण करणारा, निर्मिती करणारा कलाकार, निर्माता, लेखक अफलातूनच. आणि मग या वॉल्ट डिस्ने यांनी एक पात्र याच्या पूर्वीपासून अस्तित्वात होणारं निर्माण केलं, की जे फारच लोकप्रिय झालं. त्याचं नाव झोरो. झोरो या स्पॅनिश शब्दाचा अर्थ लांडगा किंवा कोल्हा असा असावा. बहुतेक हे पात्र जोनाथन मॅकर्ले यांनी निर्माण केलं होतं. कोण होता हा झोरो? तर कॅलिफोर्निया, मेक्सिको, टेक्सास या प्रांतामध्ये त्या काळामध्ये विशेषतः स्पॅनिश सरदारांचं, जागीरदारांचं मोठं वर्चस्व होतं. आणि ते फार अत्याचारी, जुलमी होते. वेगवेगळ्या प्रकारे जनतेचं शोषण करायचे. मग त्यांचा विरोध करणारा, हा मुखवटा घालणारा, काळ्या घोड्यावर बसून ताड ताड येणारा, अत्यंत उत्तम तलवारबाजी करणारा डॉन डिवेगा हा एक महान व्यक्ती, समाजावर उपकार करणारा नवा रॉबिन हुडच. त्याचा अर्धा चेहरा नेहमी झाकलेला असतो. त्याचे डोळे कोणी पाहू शकत नाही. परंतु त्याच्यासमोर आलेला, त्याच्या पराक्रमासमोर कोणी टिकूच शकत नाही. असा एक उत्तम निशाणबाज आणि तलवारबाज व्यक्ती, की जो समाजाचा त्राता आहे. त्याचं कोणीही स्वागतच करेल ना. मग या झोरूच्या कथा, कल्पना आणि त्याच्यावरच्या चित्रफिती मोठ्या गाजल्यात. त्याची अनेक पुस्तकं निघाली. याही पेक्षा महत्वाचं म्हणजे 1930 सालापासून आजतागायत झोरोवर जवळपास 50 चित्रपट निघालेले आहेत. यावरून या पात्राचं विलक्षणीय सामर्थ्य आपल्या लक्षातच येईल. सुपरमॅनला कोण विसरेल? खरं पाहिलं तर सुपरमॅन हा प्रत्येकाच्या मनातच आहे. क्रिप्टॉन नावाच्या एका ग्रहावरून आलेला हा लहानसा मुलगा पृथ्वीवर आला. क्रिप्टॉनवर कदाचित तो सामान्यच असेल, पण पृथ्वीच्या दृष्टीने मात्र तो फारच पराक्रमी, शक्तिशाली, हुशार आणि चतुरस्त्र आहे. मग जेरी सिगल नावाच्या माणसाने तयार केलेलं हे सुपरमॅन नावाचं पात्र ज्यावेळेला अमेरिकेत अवतरलं 38 साली, त्यावेळेला जगाचा खरा तारणहार त्राता आला असं म्हणून बाललोकांनी, सगळ्या बाबा लोकांनी एक सुटकेचा निश्वासच सोडला होता. खरोखर जगाचं रक्षण करण्याकरता, पृथ्वीचं परग्रहावरच्या शक्तींपासून आणि पृथ्वीवरच्या गुंड डाकू लोकांपासून रक्षण करण्याकरता अशा प्रकारच्या एका महान माणसाची गरज होतीच. उंच इमारतीवर अडकलेली एखादी लहानशी मुलगी तिचा जीव वाचवायला सटकन उडी मारून हवेत जाणारा आणि तिला आपल्या खांद्यावर घेऊन पटकन रस्त्यावर नेऊन सोडून देणारा इतका साहसी पुरुष दुसरा कोण असेल बरं? आपल्या शक्तीच्या सामर्थ्याने पृथ्वीला सुद्धा मागे पुढे करू शकणारा हा सुपरमॅन सगळ्यांच्याच आवडीचा होता. आणि म्हणूनच खरं पाहिलं असता एक साधा वर्तमानपत्रातला पत्रकार म्हणून काम करणारा हा व्यक्ती किती महान आहे याचं आकलन, याचा परिचय त्याची कॉमिक्स वाचल्यावरच आपल्याला येऊ शकतो. पण सुपरमॅनला जोडीदार हवाच नाही का? आणि तो स्पायडरमॅनच्या रूपात आला. स्टॅन ली नावाच्या माणसाने स्पायडरमॅनची निर्मिती केली. स्पायडरमॅन म्हणजे कोण? तर पीटर पार्कर नावाचा एक सामान्य निराधार मुलगा, ज्याचं संगोपन त्याचे आई वडील वारल्यावर त्याच्या काकांनी आणि काकूंनी केलं आणि ते न्यूयॉर्कमध्ये राहतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, या पीटर पार्करवरून पवित्र प्रभाकर नावाचं देखील पात्र हिंदीत निघालं. आणि मग हा स्पायडरमॅन काय करू शकत नाही हो? हा सहजपणे आपल्या हातामधून एक जाळं काढतो आणि कुठेही चढून जातो. कारण तो स्पायडरच आहे ना. आणि काहीही करू शकतो. तो शत्रूंचा विनाश करतो, विमोड करतो. नायिकांचं तर रक्षण करणं त्याचं कर्तव्यच आहे. आणि त्यासोबत बाबा लोकांचं मनोरंजन देखील करतो. असा हा स्पायडरमॅन सगळ्यांना आवडणाराच होता. त्याच्यावरही अनेक चित्रपट निघाले. परंतु जरा वेगळ्या प्रकारच्या एका चित्रफितीबद्दल सांगितलं पाहिजे. आपण जर कदाचित आपल्या घरी 12 वाजता दुपारी झोपला असाल आणि 12:15 वाजता कोणी आपल्या घराच्या शेजारच्या मुलांनी एखाद्याने गाणं जोरात लावलं, तर आपल्या मनात जो विचार येतो तो साधारणपणे कानाखाली आवाज काढण्याचा असावा. आणि मग असा जर मुलगा तुम्हाला दररोज सकाळ, दुपार, संध्याकाळ त्रास द्यायला लागला, तर त्याचा नायनाट करावा असाही विचार हिंस्त्र वाटेल, पण मनात येईलच. डेनिस नावाच्या एका अत्यंत व्रात्य, लबाड
आणखीन सतत गडबड करणाऱ्या या मुलाची ही गोष्ट डेनिस द मेनॅस या नावाने पुढे आली. ती इतकी गाजली की हँक केचम यांना त्याच्यातून खूपच पैसा मिळाला. जवळपास 40 वर्ष डेनिस द मेनॅस हे पात्र वेगवेगळ्या चित्रफितींच्या माध्यमातून दररोजच व्यक्त होत होतं. त्याच्यावर चित्रपट निघाले, टेलिव्हिजन मधल्या वेगवेगळ्या वाहिन्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सादर केलेत. अनेक छोट्या-मोठ्या मालिका निघाल्यात. परंतु डेनिसची गोडीच कमी होत नाही. तो व्रात्य आहे, बदमाश आहे, खोडकर आहे, पण तरीसुद्धा लोभस, आवडणारा, हवा-हवासा वाटणारा आहे. मग त्याच्या या करामती पाहून आई-वडील चिडतात, नाराज होतात. परंतु तरीसुद्धा त्याला जवळ घेतातच. आपल्या घरी कदाचित आपल्याला किंवा आपल्या मुलांना असा अनुभव आलाही असेल. त्याहीपेक्षा म्हणजे तरुणांना आवडणारं पात्र म्हणजे आर्चीच. आर्चीज काय आहे हो? आर्चीज काय नाही असंच विचारायला पाहिजे. तरुणांचा एक समूह आहे, की जो सगळ्या प्रकारची साहस करतो, वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं स्वीकारतो, ठिकठिकाणी जाऊन गडबड करतो आणि गमती सुद्धा करतो. मग या आर्चीजचं आकर्षण किशोरांना असणं स्वाभाविकच आहे. परंतु ऑफिसमध्ये जाणाऱ्या, कार्यालयात काम करणाऱ्या सुशिक्षित एक्झिक्युटिव्ह नावाच्या वर्गाचा मात्र ज्या प्रकारच्या चित्रफितींचे आकर्षण असू शकतं, ते जरा वेगळं आहे. डिल्बर्ट इकॉनॉमिक टाइम्समध्ये भारतात हे डिल्बर्ट नावाचं स्कॉट ॲडम्स यांचं चित्रफित दररोजच येते. अप्रतिम. आपल्या अवतीभोवती, आपल्या कार्यालयात, समाजात होणाऱ्या वेगवेगळ्या घटना आणि त्याच्याबद्दल सर्वसामान्य डिल्बर्ट नावाच्या एका माणसाच्या प्रतिक्रिया अगदी 2 किंवा 3 चित्रांमधून व्यक्त होतात. पण इतक्या प्रभावी, इतक्या नेमक्या आणि इतक्या अचूक असतात, की त्या 2-3 चित्रांची ती गोष्ट वाचली, की चेहऱ्यावर एक तरी स्मित रेषा सहजपणे उमटेलच. गिल्बर्टला वाचल्यानंतर हसू आलं नाही, अशा माणसाला खरोखरच मन नाही. कदाचित त्याचं हसण्याचं यंत्र हरवलं आहे मनातलं, असंच म्हणावं लागेल. इतका उत्तम दर्जेदार विनोद असणारं हे पात्र खरोखर अजरामरच झालं आहे. परंतु आता या सगळ्यांचा महान नायक, मला बहुतेक सगळ्यात जास्त आवडणारं चित्रफितीचं जर पात्र कोणतं असेल, तर जॉर्ज प्रॉस्पर रेमी असं नाव असणाऱ्या एका महान लेखकाने निर्माण केलेलं अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं चित्रफित. जॉर्ज रेमी यांना आपण सर्व हर्ज या नावाने ओळखतो. आपली अशी कल्पना आहे की उत्तम चित्रकथा निर्माण करणारे, व्यंगचित्र निर्माण करणारे सर्व लोक अमेरिका किंवा इंग्लंडमध्येच राहत असतील. असं नाही बरं. जॉर्ज रेमी हे बेल्जियम होते. त्यांनी एका अफलातून पात्राची निर्मिती केली. त्याचं नाव टिनटिन. टिनटिन हा अत्यंत साहसी मुलगा आहे. तो पत्रकार आहे, साहसी आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांना तोंड देणारा आहे आणि त्या आव्हानांकरता हवं ते करणारा आहे. साधारणपणे 19 वर्षाचा, 17-18 वर्षाचा हा मुलगा आणि त्याचा स्नोई नावाचा एक पांढरा शुभ्र कुत्रा, या दोघांची जोडी आणि त्यासोबतच त्यांच्यासोबत काम करणारे 2 डिटेक्टिव्ह आणि कॅप्टन हेक्टर, या सर्वांचाच एक मोगळा संचच आहे. आणि ज्या वेगवेगळ्या साहसांना, आव्हानांना ते तोंड देतात, ती वेगवेगळ्या देशांमध्ये होतात. कधी तिबेटमध्ये, कधी न्यूयॉर्कमध्ये, कधी आणखीन कुठेतरी. आणि टिमटिन हा व्हिएतनामला सुद्धा जाऊन आला. तो काय करतो? तो विलक्षण बुद्धिमान आहे. तो स्वतःचं रक्षण करणं जाणतो. खूपच प्रामाणिक आहे. खूप सुस्वभावी आहे. अत्यंत व्यवस्थित वागणारा, लोकांच्या भावना समजून घेणारा आणि पटकन विचार करणारा चतुर मुलगा आहे. टिनटिन सारख्या एका मुलाला मी स्वतः पाहिलं सुद्धा आहे. वेगवेगळ्या रहस्यांना तो सोडवतो. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा उभा भांग आणि या रहस्यांची उकल करताना तो कधीही खचत नाही, कधी घाबरत नाही. संकटामुळे त्याला कोणी अटक जरी केली, तरी त्यावर तो तोंड देतो. थॉम्सन आणि थॉम्सन नावाच्या या दोघा डिटेक्टिव्हला घेऊन तो वाटेल ते साहसांना पुढे जात असतो. त्या सगळ्याच कथा इतक्या रंजक आहेत. केवळ 30-40 कथांमधून टिनटिनचं हे विश्व इतकं अफाट झालं, की त्यावर शेकडो सीरियल्स निघाल्या, शेकडो मालिका निघाल्या, चित्रपट निघाले. नुकताच 4-5 वर्षांपूर्वी स्टीव्हन स्पीलबर्ग या अत्यंत महान दर्जाच्या चित्रपट दिग्दर्शकाने ॲडव्हेंचर ऑफ टिनटिन या नावाचा एक चित्रपट काढला. फारच अप्रतिम. प्रत्येकाने पाहायला पाहिजे. इतका सुरेख चित्रपट. त्याच्यातली पात्र कॉमिक्स सारखी तर वाटतातच, पण सजीव सुद्धा आहेत आणि ते त्याचं खरं वैशिष्ट्य आहे. कितीतरी अफाट अशा गोष्टी या टिनटिनच्या माध्यमातून आपल्याला वाचता, ऐकता येतील, अनुभवता येतील. टिनटिन हे अजरामर झालं. सत्यजित रेंना सुद्धा असं म्हणावं लागलं, की माझ्या आवडीचं जर कोणतं पात्र असेल सगळ्या अशा प्रकारच्या मानसपुत्रांमध्ये, तर पहिला क्रमांक मला टिनटिनलाच द्यावा लागेल. मग या कॉमिक्सचं एक सुवर्ण युग होतं. 1925-26 सालापासून तर 1950 सालापर्यंत हे युग राहिलं. या 25 ते 30 वर्षांच्या कालावधीत अनेक प्रकारचे महान नायक, अनेक साहस करणारे महान व्यक्ती, शूर पुरुष आणि वेगवेगळ्या प्रकारच्या विनोदी, गमतीदार कथा, वेगवेगळ्या प्रकारच्या रोमांचक आणि प्रणय कथा, साहसाच्या जंगलांमधल्या अकल्पित जगातल्या अद्भुतरम्य कथा, या सर्वांचा त्यामध्ये समावेश झाला. रहस्य कथांचाही समावेश झाला. कॉमिक्स चालतच राहिलं. त्या काळात एक
असा क्षण आला होता की कॉमिक्स वाचणाऱ्या लोकांची संख्या 100 कोटीहून अधिक होती आणि कॉमिक्स विकत घेऊन वाचणारे देखील त्यापैकी बहुसंख्य होते. कॉमिक्स छापणाऱ्या कंपन्या, कॉमिक्स व्यंगचित्र छापणाऱ्या वर्तमानपत्र संस्था यांनी अक्षरशः आपलं उखळ पांढरच केलं. परंतु त्यानंतर कॉमिक्सचा हा सुवर्णकाळ हळूहळू लोप पावला. त्याची जागा त्याच्या रुपेरी युगाने याही काळातले नायक गाजलेच. 1960 पासून एका नवीन प्रकारच्या अशा चित्रकथांचा एक पंथच जन्माला आला. सामान्यपणे हे साहसी तर होतेच, पण समकालीन समस्या आणि आव्हानांना तोंड देणारे, अनेक आंतरराष्ट्रीय समस्यांची पण उकल करणारे हे नायक होते. आपल्या समाजात, आपल्या अवतीभोवती जे काही घडत आहे, त्याचं प्रतिबिंब या काळात देखील या चित्रकथांच्या माध्यमातून उमटतच होतं. भारतात मग कॉमिक्सची काय परिस्थिती होती? मला तुम्हाला सांगताना खूप आनंद होतो, की प्रारंभी जरी कॉमिक्स या सर्व कॉमिक्सचा विदेशी कॉमिक्सचाच भारतावर प्रभाव होता, तरी भारतीय निर्मात्यांनी, संपादकांनी, चतुर लेखकांनी कॉमिक्सचं बालमनावर होणारा हा प्रभाव जाणला, नेमका ओळखला आणि आपल्या भाषेमध्ये अशा प्रकारच्या चित्रकथांची निर्मिती झाली पाहिजे याचा विचारही होऊ लागला. आपल्याला आवडतील, आपल्या मुलांना पचतील, समजतील अशा प्रकारच्या कथानकांचा शोध घेतला जाऊ लागला आणि त्यातूनच भारतामध्ये कॉमिक्सचा उदय झाला. तुम्हाला आश्चर्य वाटेल की काही अत्यंत उत्तम कॉमिक्स छापणाऱ्या अनेक संस्था त्याच्यामुळे पुढे आल्या. डायमंड कॉमिक्स, राज कॉमिक्स, टिंकल, अमर चित्रकथा यासारख्या अनेक कथा आल्या. अनेक चित्रकथा छापणाऱ्या कंपन्या आल्या. वेगवेगळ्या प्रकारची पात्र निर्माण झाली. चाचा चौधरी असेल, बहादूर असेल, डिटेक्टिव्ह मूछवाला असेल, नागराज असेल, सुपर कमांडो ध्रुव असेल, डोगा असेल, वरुण असेल, कर्मा असेल, सुपंदी असेल, शिकारी शंभू असेल, कितीतरी उत्तम उत्तम पात्र. मग त्यातले काही विनोदी होते, काही साहसी होते, काही पौराणिक होते, पण अशा प्रकारच्या पात्रांची निर्मिती होतच गेली. यामध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं नाव जर कोणाचं असेल तर प्राण या नावाने ओळखला जाणारे प्राण शर्मा. एका वर्तमानपत्रामध्ये चित्रफित निर्माण करणारे हे महान गृहस्थ, त्यांनी सर्वप्रथम 1969 साली चाचा चौधरी नावाच्या पात्राची निर्मिती लुटपोट नावाच्या एका विनोदी मासिकाकरता केली. ते इतकं लोकप्रिय झालं की त्यानंतर प्राण यांनी श्रीमतीजी, पिंकी, बिल्लू, रमन यासारख्या अनेक पात्रांची निर्मिती केली. प्राणचं हे योगदान एवढं महत्वाचं आहे की त्यामुळे भारतीय कॉमिक्सचं एक नवीन विश्व निर्माण झालं. आपल्या देशातले, आपल्या भूमीतले, आपल्या समाजाचं प्रतिबिंब व्यक्त करणाऱ्या व्यक्तींची चित्र त्यामधून सहजपणे व्यक्त होऊ लागली. प्राणची ही कामगिरी अत्यंत करण्यासारखीच होती. त्यांच्या दृष्टीनेच नव्हे तर या सगळ्या संपूर्ण कॉमिक्स विश्वाच्या दृष्टीने महान स्वरूपाची होती. आपल्या तत्कालीन प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांनी प्राण यांच्या या योगदानाकरता त्यांचा मोठा गौरवही केला. 2001 साली त्यांना लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळाला आणि त्यानंतर वॉल्ट डिस्नी ऑफ इंडिया या नावाने त्यांना ओळखलं जाऊ लागलं. परंतु महत्वाचं म्हणजे 2015 साली प्राण यांना पद्मश्री देण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्या कार्याचा गौरव देखील अशा प्रकारे पूर्णास्थ झाला. आज वर्ल्ड एन्सायक्लोपीडिया ऑफ कॉमिक्स या पुस्तकामध्ये प्राण यांचा मोठा आदर आणि गौरव केला जातो. व्यंगचित्र हा समाजाचा आत्माच आहे. समाजाच्या भावना, कल्पना, प्रतिक्रिया यांचं उत्तम प्रतिबिंब जर कशातून उमटत असेल तर ते व्यंगचित्रांच्या माध्यमातून. मग रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर लक्ष्मण या नावाच्या माणसाला आपण विसरू शकू का? कदाचित भारतातल्या सर्व गोष्टी जरी आपण विसरलो तरी भारतातला हा सामान्य माणूस सांगणारा, सामान्य माणसाचं प्रतिबिंब सांगणारा महान व्यंगचित्रकार आपण कधीच विसरू शकणार नाही. टाइम्स ऑफ इंडियातल्या यू सेड इट कसं बोललात या नावाने महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रकाशित होणाऱ्या व्यंगचित्रांची ओळख नसणारा सुसंस्कृत मनुष्य मला अद्याप भेटावयाचा आहे. श्री लक्ष्मण यांनी आपलं जीवन फ्री प्रेस जर्नल मध्ये सुरू केलं. त्यावेळेला त्यांचे ज्येष्ठ सहकारी होते आपले सगळ्यांचे आवडते बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर त्यांनी टाइम्स ऑफ इंडिया जॉईन केलं आणि त्यानंतर त्यांचा सामान्य माणूस पुढे आला. सामान्य माणसांच्या स्वरूपामध्ये भारतीय माणसाच्या मनातल्या संवेदना, भावना, कल्पना, राग, संताप, आनंद व्यक्त करण्यात त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या छटांचा वापर केला आणि म्हणून त्यांच्या काही व्यंगचित्रांचा उल्लेख केल्याशिवाय मला इथे राहणार नाही. एकच व्यंगचित्र सांगतो, कारण लक्ष्मण यांचं कर्तृत्व एका व्यंगचित्रातून व्यक्त होणं शक्य नाही हे मला मान्य आहे. परंतु पहा, एका पक्षाचं हे कार्यालय आहे, त्यामध्ये त्या पक्षातील काही नेते बोलत आहेत. तो एक कार्यकर्ता म्हणतो हे सगळ्यात उत्तम असा पर्याय आहे. आपल्या पक्षाचा प्रमुख कोणी होऊ द्या, पण त्याचं नाव आपण नेहरू किंवा गांधी ठेवूया, म्हणजे आपोआपच जनता आपल्याकडे वळेल. तत्कालीन समाजातल्या जनतेचं भावनांचं हे उत्तम प्रतिबिंब आहे. व्यंग असलं तरी फार विखारी आहे,
फार बोचणार आहे, पण वस्तुस्थितीवर प्रकाश टाकणारं विदारक सत्य देखील आहे. अनुपम सिंह हे नाव कदाचित आपण ऐकलं असेल. आपल्या भारतातल्या व्यंगचित्रांच्या एकंदरीतच रचनेला मोठा आधार आणखीन वळण देणारे एक महान व्यक्ती म्हणून यांचा उल्लेख केला जाईल. राज कॉमिक्स मधले सुपर कमांडो ध्रुव किंवा नागराज यासारख्या पात्रांची निर्मिती अनुपम सिन्हा यांनी केली. विटणकर हे तर वेगळेच, जगावेगळंच व्यक्तिमत्व. आपण अमर चित्रकथांबद्दल मी सांगणारच आहे, परंतु अमर चित्रकथांमधल्या सुरुवातीच्या 50 कथांची चित्रफितीची निर्मिती आणि त्या कल्पना कशा असाव्यात याच्याबद्दलचा आराखडा तयार करण्याचं सर्व श्रेय CM विटणकरांना जातं. अनंत पैंच्या माध्यमातून त्यांनी अमर चित्रकथा अमर केलीच, परंतु त्यासोबत मराठी, हिंदी, भारतीय सर्व भाषांना एक नवसंजीवनी प्राप्त करून दिली. प्रताप मलिक हे सुद्धा नागराज सारख्या पात्राच्या निर्मितीत मोठा त्यांचा सहभाग होता. इतर अनेक पात्रांची निर्मिती त्यांनी केली. अमर चित्रकथेत सुद्धा त्यांचा मोठा योगदान राहिलेला आहे. परंतु आता एका गोष्टीबद्दल आधी सांगितलं पाहिजे. कदाचित आज जे लोक 50, 55, 60 वर्षाचे असतील, थोडे ज्येष्ठ झाले असतील, त्या सर्वांच्या बालपणचा आनंदाचा जर ठेवा कोणता असेल तर तो इंद्रजाल कॉमिक्स आहे. हे खरोखर अद्भुत इंद्रजालच आहे. आपण वेताळ, मॅनड्रेक, बहादूर, फ्लॅश गॉर्डन, नोमॅड, रिप किर्बी अशी कितीतरी नावं वाचली असतील, त्यांच्या कथा वाचल्या असतील. अमर चित्रकथा या टाइम्स ऑफ इंडियाच्या प्रकाशनाने ही मासिकं प्रकाशित केली आणि त्या काळातल्या बालवर्गाला अत्यंत प्रसन्न आनंदी केलं, यात संशयच नाही. मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये सर्वच भाषांमध्ये या अमर चित्रकथा या इंद्रजालच्या कॉमिक्स ची चे प्रकाशन होत होतं आणि ते इतकं रमणीय, इतकं अद्भुत होतं की एकदा एक इंद्रजालचं कॉमिक्स वाचल्यानंतर समाधान झालं असा उद्गार एखाद्याही बालकाने कदाचितच काढला असेल. एक लक्षात घ्या, कॉमिक्सची ही निर्माण करणाऱ्या कंपनी किंवा व्यवसायांचा हेतू नेहमीच नफा कमविणं होता. मग ज्या व्यक्ती आपल्या समाजात लोकप्रिय झाल्या आहेत, साहसी वेगळ्या कामगिरी करणाऱ्या झाल्या आहेत, त्यांचा उल्लेख करून किंवा त्यांना पुढे ठेवून त्यांच्या नावाचं कॉमिक्स काढणं ही कल्पना स्वाभाविकच लवकरच लोकप्रिय झाली. सुनील गावस्कर यांच्यावर कॉमिक्स निघाले, ब्रुस लीवर कॉमिक्स निघालेत, अमिताभ बच्चनवर सुप्रीमो या नावाने कॉमिक्स निघाले. त्यापैकी काही माझ्या संग्रहात सुद्धा आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल, ब्रुस ली असेल, त्यांनी चित्रपटात काम करून आपल्या कामगिरीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या कुंग-फू कराटेचं प्रदर्शन केलं, पण त्याहीपेक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या साहसांमध्ये ब्रुस लीनी कसा सहभाग घेतला त्याचं फारच रमणीय चित्रण या कॉमिक्स मधून. अमिताभ बच्चन तर अर्थातच महानायकच, मग तो सुप्रीमो झाला आणि त्यांनी गुंडांचा निपात केला, यात आश्चर्य काय? तसा तो चित्रपटात जसा करतो तसा तो या कॉमिक्सच्या माध्यमातून देखील करत असतो. त्यासोबतच काही पुराण कथातल्या महावीरांना सुद्धा या कॉमिक्स मध्ये स्थान मिळालंच. वीर हनुमान असेल, छोटा भीम असेल, बाल गणेश असेल, त्यांच्या अनेक चित्रकथा निघाल्या, त्या खूपच लोकप्रिय झाल्या. याचा एक महत्वाचा फायदा म्हणजे आपल्या देशातल्या या महान विभूती पुराण कथा यांचा परिचय बालकांना सहजपणे होऊ लागला. आणि त्याचं कारण तुम्हाला मला सांगितलं पाहिजे, ते तुम्हाला सांगणारच आहे मी. परंतु काही विनोदी पात्र, काही अजरामर अशी ऐतिहासिक पात्र यांच्यावरही कॉमिक्स निघाली. तेनालीराम, बिरबल यांच्या वेगवेगळ्या लोकप्रिय कथांना पुढे ठेवून अशा प्रकारच्या चित्रकथांची निर्मिती, चित्रकथांच्या मासिकाची निर्मिती झाली, ती देखील तितकीच लोकप्रिय झाली. कधी कधी एखादा चित्रपट निर्माण होतो, त्या चित्रपटातलं पात्र खूप साहसी असतं, खूप वेगवान असतं, खूप गतिमान असतं, खूप प्रभावी असतं, खूप लोकप्रिय असतं आणि मग हे पात्र समोर ठेवून जर चित्रफितींची किंवा चित्रकथांची निर्मिती झाली तर पैसा तर स्वाभाविकपणे मिळणार, हा विचार अनेक चित्रकथा निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांनी केला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, इंडियाना जोन्स हे स्टीव्हन स्पीलबर्ग, जॉर्ज लुकसचं पात्र याची सुद्धा चित्रकथा निघाल्या. स्टार वॉर्स ही अत्यंत अप्रतिम श्रेष्ठ दर्जाची चित्रमालिका 7 भागातली, त्यावरही चित्रकथा निघाल्यात. हॅरी पॉटरवर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्पेस ओडिसी या विज्ञान कथेवर सुद्धा अनेक चित्रकथा निघाल्यात आणि त्या खूप लोकप्रिय झाल्यात. चित्रकथा पाहून आणि वाचून समाधान होतं का? त्यातल्या पात्रांना जर भेटता आलं तर? वॉल्ट डिस्ने सारख्या चतुरस्त्र बुद्धीच्या कल्पक, हुशार, बुद्धिमान व्यावसायिकांनी नफा कमवण्याकरता नंतर डिस्नेलँडची निर्मिती केली. आपण कदाचित हाँगकाँगला, पॅरिसला, अमेरिकेत ही डिस्नेलँड पाहिली असेल, सिंगापूरला पाहिली असेल. त्याच्यामध्ये मिकी आणि माऊस जिवंत होतात, त्यांची यात्रा निघते, वेगवेगळ्या प्रकारच्या करामती असतात, खेळ असतात आणि त्यातून त्या सगळ्या कॉमिक्सच्या विश्वाचं आपल्याला दर्शनच होत असतं. खूप मनोरम, मनोहर आणि रमणीय. मग
याला बाबा लोकांनी भेट देणं अपेक्षित नाही का? आजही डिस्नेलँडचा हा व्यवसाय अत्यंत मोठा तुफान धंदा करीत आहे. लोकांना आकर्षित करीत आहे. लोकांना, लहान मुलांनाच नव्हे तर आबालवृद्धांना सर्वांना रममाण करणारा, रंजक वाटणारा डिस्नेलँड हा खरंच एक वेगळाच प्रयोग आहे. भारतामध्ये भारतीय कल्पना, भारतीय विचार यांना फारसं स्थान असावं असं अनेकांना वाटत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. भारतामध्ये ज्या पद्धतीने फॅन्टम, मॅन्ड्रेक यांच्या चित्रकथा लोकप्रिय झाल्या, तशाच प्रकारे भारतीय पात्रांवर चित्रकथा निघाव्यात ही कल्पना पूर्वी कोणाला का सुचली नाही, हा खरंच एक प्रश्नच आहे. एकदा बोर्नव्हिटा क्विज कॉन्टेस्ट नावाच्या एका कॉन्टेस्टमध्ये एक प्रश्न विचारला गेला ग्रीक पुराणाबद्दल. त्याचं उत्तर सर्वांनाच आलं. परंतु रामाच्या आईचं नाव काय हा प्रश्न विचारला असताना मात्र त्याचं उत्तर कोणालाच आलं नाही. कार्यक्रम पाहणाऱ्या एका व्यक्तीला ही गोष्ट फारच खटकली. त्याचं नाव होतं अनंत पै. त्याला मोठं आश्चर्य वाटलं की ग्रीक, रोमन पुराण, इंग्रजांचा इतिहास, युरोपचा इतिहास, अमेरिकेचा इतिहास याच्याबद्दल एवढीच अत्यंत माहिती असणाऱ्या मुलांना आपल्या देशाबद्दल काहीच माहिती नाही. त्यांना आपल्या देशातल्या राम, कृष्ण, बलराम यासारख्या महान पात्रांबद्दल आदराची त्यांच्या मनात भावना नाही. महाभारत, गीता, रामायण हे त्यांना ग्रंथ सुद्धा माहित नाही. आपण या गोष्टीवर उत्तर शोधलं पाहिजे हे तीव्रपणे अनंत पै यांना वाटू लागलं. त्यापूर्वी ते इंद्रजाल कॉमिक्स सारख्या कॉमिक्सची निर्मिती करीत होतेच. पण त्यांच्या डोक्यात एक वेगळीच कल्पना आली. अमर चित्रकथा. भारतातल्या पुराणांना, ग्रंथांना बाललोकांमध्ये आणि त्यांच्या मानसामध्ये अमर करण्याचं खरं महान कार्य अनंत पै यांनी खरंच केलं. त्यांनी पहिल्यांदा अमर चित्रकथेचा पहिला अंक काढला तेव्हा त्यांच्यावर खूप टीका झाली. आता त्या पुराणातल्या वांग्यांना कोण वाचतं असं म्हणणारे शेकडो त्यांचे टीकाकार त्यावेळेला होते, नंतरही होते. परंतु पै यांनी आपली हिंमत सोडली नाही. आपलं साहस पूर्ण करायचं त्यांनी ठरवलं. वेळ पडल्यास नुकसान झालं तरी चालेल, परंतु भारतीय मुलांना भारताचा परिचय करून देईनच. भारतातल्या महान विभूती असतील, पुराणातल्या महान व्यक्ती असतील, श्रेष्ठ इतिहासकार आणि इतिहास पुरुष असतील, त्या सर्वांचाच परिचय झाला पाहिजे. या जिद्दीने अमर चित्रकथेची निर्मिती सुरू झाली. मग वाल्मिकी रामायण, गीता, भगवान बुद्ध, सरस्वती, पद्मिनी, भगतसिंग, भागवत अशा अनेक कल्पना घेऊन अमर चित्रकथांची निर्मिती व्हायला लागली. लहान मुलांना खरोखर एक अत्यंत श्रेष्ठ दर्जाची भेट अमर चित्रकथांच्या माध्यमातून निघाली. त्या चित्रकथा वाचनीय, प्रेक्षणीय तर होत्याच, पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे त्या संग्रहणीय आहेत. आपल्यापैकी अनेकांनी त्या वाचल्या असतील. खरोखर जर कोणाला वाढदिवसाची भेट द्यायची असेल तर चॉकलेट नका देऊ. अमर चित्रकथांचा एक संच द्या. आयुष्यभर पुरणारी पुंजीच आपण त्यांना देतो हे लक्षात घ्या. मग या चित्रकथांचं बाजार आणि बाजारपेठ आणि व्यापारीकरण तर होणारच होतं. आंतरराष्ट्रीय स्तरावर एकेकाळी यांचा व्यवसाय, हा व्यवसाय जवळपास $1 बिलियन इतका प्रचंड आकाराचा होता. भारतात देखील चित्रकथांचा व्यवसाय आणि चित्रकथांची निर्मिती हा एक मोठा नफा मिळवून देणारा व्यवसाय होता. वेगवेगळ्या प्रकारचे महान सुपर हिरो, पौराणिक धार्मिक ग्रंथ, ऐतिहासिक पात्र आणि कादंबऱ्या सर्वांवरच अशा चित्रकथा निघत होत्या. छापणारे पैसा कमवत होते. परंतु हळूहळू मात्र हा एक बाजारपेठ लोप पावत गेली. ज्या क्षणाला चित्रपट आणखीन चित्रवाहिन्या निघाल्यात, वेगवेगळ्या प्रकारच्या कॉमिक्सच्या सुद्धा वाहिन्या निघाल्यात. आज कॉमिक्सच्याच भारतामध्ये जवळपास 14 वेगवेगळ्या वाहिन्या आहेत. त्या वाहिन्यांवरून मुलं तासनतास कॉमिक्सवर जे कार्यक्रम पाहत बसतात, मग त्यांना वाचायला वेळच कुठे आहे? वाचनाची गोडी आणि ओढ संपवून टाकणारा, त्याचा विनाश करणारा, त्याची हत्या करणारं जर कार्य कोणी करत असेल, तर ही अशा प्रकारच्या वाहिन्या करत असतात. ज्या पात्रांना आपण वाचत होतो, ते जर आपल्याला सजीव पडद्यावर दिसायला लागलेत, तर ते पुस्तक वाचेल कोण? स्वाभाविकपणे चित्रकथांचा वाचक वर्ग मोठ्या प्रमाणात झपाट्याने कमी व्हायला लागला. 1990 नंतर नवीन खाजगी चॅनेल्स भारतात आले, उदारीकरण झालं, नवीन पात्र, आणखीन अत्यंत स्पर्धक वृत्तीने कार्य करणाऱ्या विदेशी कंपन्या, यामुळे भारतातल्या कॉमिक्सच्या व्यवसायाला पूर्णपणे ग्रहणच लागलं आणि हळूहळू भारतातला कॉमिक्सचा व्यवसाय आणि या सगळ्या पात्रांची निर्मिती जवळपास बंदच झाली. इंग्रजाला कॉमिक्स सारखी एक मोठी टाइम्स ऑफ इंडियाची आधार असणारी संस्था देखील त्यामुळे बंद पडली. एक मोठा ठेवा, सांस्कृतिक ठेवा आपल्यापासून दुरावला गेला हे आपल्या लक्षातच आलं नाही. या कॉमिक्सच्या मुलांवर काही प्रभाव होतो का हो? हा प्रश्न अनेकांना पडतो. काही लोकांच्या मते कॉमिक्सचा नेहमीच चांगला आणि अनुकूल प्रभाव होतो. मुलांमध्ये चेतना, चैतन्य, प्रेरणा आणि त्यांना काहीतरी साहस करायची इच्छा करणारं जर कोणतं पात्र असेल तर ते कॉमिक्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. बरीच मुलं घाबरट असतात. त्यांच्यामधली ही घाबरट वृत्ती काढून टाकण्याकरता, स्वतःची जाणीव करून देण्याकरता आणि वेळ पडल्यास इतरांशी संघर्ष करायची, त्यांच्याशी दोन हात करायची वृत्ती निर्माण करण्याकरता कॉमिक्सचा निश्चितपणे उपयोग होतो.
ते त्यांना चैतन्य देतात, प्रेरणा देतात. आपण काहीतरी करू शकतो. सर्वसामान्य मुलगा सुद्धा काहीतरी वेगळं करू शकतो. अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनात बिंबवण्याकरता कॉमिक्सचा निश्चितपणे प्रभाव होतो. या कॉमिक्सचं एक मानसशास्त्र आहे. विशेषतः मुलांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या भावना, त्यांच्या कल्पना, त्यांच्या क्षमतांना समजून घेण्याची क्षमता खरंच कॉमिक्समध्ये आहे. कॉमिक्सच्या माध्यमातून त्यांच्या वर्तनामध्ये, विचार करण्याच्या क्षमतेमध्ये बदल घडवून आणता येतो. कधी-कधी यामुळे समाजात कसं वावरायचं, नेतृत्वाचे गुण कसे अंगी बाणवायचे आणि एक सकारात्मक वृत्ती कशी निर्माण करायची, याचंही शिक्षण कॉमिक्सच्या माध्यमातून मिळतं. अनेक वेगळ्या प्रकारचे विषय समजून घेण्याकरता मग तो विज्ञानातले असतील, समाजशास्त्रातले असतील, कॉमिक्सचा उपयोग होतोच. वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं, चार्ट्स, ग्राफ यांच्या माध्यमातून, चित्रांच्या माध्यमातून कठीण विषय सहजपणे समजून घेता येतात. जेव्हा आपण एखादी गोष्ट केवळ वाचतो, त्यातला फार थोडा हिस्सा आपल्या लक्षात राहतो. पण वाचतो आणि पाहतो त्यावेळेला मोठा भाग आपल्या सहजपणे लक्षात राहतो आणि जर त्याचं रंजकपणे सादरीकरण झालं असेल, तर त्याचा अधिकच चांगला प्रभाव आपल्या मनावर होतो आणि म्हणून कॉमिक्स हे स्वागतायोग्यच आहे. परंतु आता हा कॉमिक्सचा काळ संपलेला आहे. ते अत्यंत आनंददायक, रंजक, गमतीदार विश्व हळू-हळू हरवत आहे. कदाचित त्यातल्या भावना व्यक्त करणारी पात्र आज जुनी झाली आहेत. ज्या प्रकारे आपल्या संवेदना, इच्छा प्रगट करण्याकरता कॉमिक्सचा वापर होत होता, त्या संवेदना प्रकट करण्याची माध्यमं बदलली आहेत. माझ्या वयातल्या अनेक लोकांना कदाचित आज कॉमिक्स हा एक मोठा सुवर्ण ठेवा हरवल्याचं दुःखही होत असेल. परंतु खरं सांगतो, जेव्हा आई-वडील आपल्या मुलांवर अपेक्षित संस्कार करण्याकरता त्यांच्यापाशी वेळ नसतो, त्याकरता लागणारे साधनं नसतात. त्याला बरेच वेळा लहान मुलांचा खरा आवडीचा मित्र, त्यांचा सखा, त्यांचा सहचर म्हणून हे कॉमिक्स सारखी मासिकच काम करू शकतात. मुलांनी टीव्ही न वाचता वाचनाची सवय वाढवावी असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपण कॉमिक्सचा निश्चितपणे आधार घेऊ शकतो. कॉमिक्सचं विश्वच वेगळं आहे. त्यातली पात्र खोटी नाहीत, ती आपल्या मनात आहेत. कोणतंही साहस आपल्याला कदाचित करता येणार नाही, पण आपल्याला जेम्स बॉन्ड आवडतोच. एखादं रहस्य आपल्याला उलगडता येणार नाही, पण शेरलॉक होम्स आवडतो. आपण महान अचाट कामगिरी करू शकणार नाही, परंतु तरीसुद्धा वीर हनुमान आणि महान बळकट भीम यांचा आपल्याला आदर वाटतोच ना? यांच्याबद्दल आपल्या मनात एक प्रकारची ऊर्जा, उर्मी निर्माण होतेच ना? हेच खरं या पात्रांचं, या कॉमिक्सचं वैशिष्ट्य आणि श्रेष्ठत्व आहे. हेच त्यांचं सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य आपण आपल्या मुलांना, आपल्या नातवांना दिलं पाहिजे. त्यांच्या मनात जगण्याची एक सकारात्मक वृत्ती आणि वाचनाची ओढ निर्माण केली पाहिजे. तरच आपण काहीतरी चांगलं केलं असं म्हणता येईल. आपण माझे विचार शांतपणे ऐकून घेतले, याबद्दल मी आपल्या मनापासून आभारी आहे.